कोकिळ गाते गोड स्वरानी ऋतुराजाची मंजुळ गाणी. म्युझिकल करायचंच होतं, पण केवळ म्युझिकल करायचं आहे म्हणजे गाण्यांसाठी चित्रपट करायचा नव्हता, तर चित्रपटासाठी गाणी हवी होती. आणि गाणी अशी हवी होती की जी चित्रपटाची कथा पुढे नेते, व्यक्तिरेखांचा प्रवास घडवते. त्यामुळे तशा पद्धतीने गाण्यांचं डिझाईन केलं गेलं. माझ्यासाठी कलाकार म्हणून कायमच काही ना काहीतरी आव्हानात्मक एकानंतर एक येत गेलंय. तसंच मला भामिनीच्या बाबतीत वाटतंय. कारण थोडीशी क्लिष्ट असा तिचा ग्राफ आहे त्या पात्राचा. मला आठवतं की जानेवारी 2024ला आपण हे गाणं रेकॉर्ड केलं आणि आज ते गाणं रिलीज होतं. जो मराठी सिनेमा बदललाय असं आपण म्हणतो श्वास नंतरचा, तर त्या 20 वर्षात तरी मला आठवत नाही अशी एखादी फेरीटेल गोष्ट आलेली आहे. त्याच्यात संगीत मानापमान सारखं नाटक आहे, गाणी आहेत, त्याचा एक वारसा 113 वर्षांचा. संगीत मानपमान या 113 वर्ष जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित होऊन संगीत मानपमान हा चित्रपट नवीन वर्षात एका मोठ्या स्तरावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर सुरुवातीला काय सांगा, कोणीही सुरुवात करा. दिग्दर्शक सुरुवात करणार. तुम्ही ट्रेलर पाहिलात का पहिल्यांदा? आवडला का तुम्हाला? तर कुठलीही कथा आपण सिनेमासाठी विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण हा विचार करतो की त्याच्यात सिनेमा होण्याचे पोटेन्शियल्स आहेत का. केवळ आपल्याला आवडले म्हणून, केवळ त्याच्यात गाणी गाजलेली आहेत म्हणून, केवळ ते एका जुन्या नाटकावरती आधारित आहे म्हणून सिनेमा नाही होऊ शकत. तर सिनेमा बनवण्यासाठी आधी त्याच्या कथेमध्ये पोटेन्शियल आहे का, त्याच्यात तेवढं नाट्य आहे का, ते नाट्य लोकांना खिळवून ठेवू शकेल असं आहे का, ह्या गोष्टी जर आपल्याला जाणवल्या, पटल्या, तर आपण त्याच्यावरती सिनेमा या माध्यमात जर आपण नाटकावरनं करतोय तर त्याला आणण्याचा विचार करतो. संगीत मानपमान या नाटकाचं रूपांतर किंवा त्याच्यावरनं प्रेरित होऊन सिनेमा या माध्यमात त्याला आणण्यासाठी आधी आपण नाटकातल्या शक्यता आजमावून बघतो की त्याच्यामध्ये काय आहे ज्याच्यावर आपल्याला सिनेमा करावासा वाटतं. म्हणजे गाणी आहेत म्हणून आपल्याला सिनेमा करायचा आहे का, नाटकाची गोष्ट इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळे आपण दाखवायचा प्रयत्न करतोय सिनेमामध्ये म्हणून आपल्याला ते करायचं आहे. तर ह्याच्यातलं माझं उत्तर दुसरं होतं की मला ती गोष्ट अशी वाटली की जी गोष्ट आजपर्यंत मराठी चित्रपटात कधी आली नाहीये, जी परिकथा आहे, जी एक फॅन्टसी आहे, एक फॅन्टसी आणि म्युझिकल फॅन्टसी. त्यामुळे ज्याला आपण संगीतमय परिकथा म्हणूया, संगीतमय प्रेमकथा म्हणूया, तर अशी गोष्ट आपल्या मराठी चित्रपटांमध्ये फार अभावाने आढळते किंवा नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल. मला तर आठवत नाही मराठीमध्ये कुठली फेरीटेल इतक्या आधी मी कुठली पाहिली. आणि ती शक्यता त्याच्यात जाणवल्यामुळे मग त्याच्यातला एक छोटासा जर्म घेतला नाटकातला आणि त्याचा सिनेमाच्या माध्यमातून त्या माध्यमात आपल्याला करायची ही गोष्ट, त्या दृष्टीने त्याचा विस्तार करायला सुरुवात केली. तो विस्तार करण्यात अनेक अडचणी आल्या, कारण आपण नाटकापेक्षा खूप वेगळं जाऊन काहीतरी सिनेमा माध्यमात करत होतो. आपण फक्त त्याच्यातला एक जर्म घेत होतो, कारण आपल्याला नाट्य हवंय, आपल्याला ड्रामा हवाय, आपल्याला लोक 2.5-3 तास सिनेमागृहात बसू शकतील असं काहीतरी हवंय जे पडद्यावरती त्यांना दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखा हव्यात, त्या व्यक्तिरेखांचा प्रवास हवाय. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला जवळजवळ 3.5 वर्ष लागली ते सिनेमा माध्यमामध्ये आणायला. म्युझिकल करायचंच होतं, पण केवळ म्युझिकल करायचं आहे म्हणजे गाण्यांसाठी चित्रपट करायचा नव्हता, तर चित्रपटासाठी गाणी हवी होती. आणि गाणी अशी हवी होती की जी चित्रपटाची कथा पुढे नेते, व्यक्तिरेखांचा प्रवास घडवते. त्यामुळे तशा पद्धतीने गाण्यांचं डिझाईन केलं गेलं. जी गाणी सिनेमा माध्यमामध्ये बदललेल्या गोष्टीला पूरक होती अशी मानपमान मधली जुनी गाणी घेतली गेली, आणि जी पूरक नव्हती ती घेतली गेली नाहीत. त्याच्याऐवजी 8 नवीन गाणी आपण तयार केली. असा तो 14 गाण्यांचा सिनेमाचा अल्बम तयार झालाय. आणि जी गाणी सिनेमामध्ये कथा एका ठिकाणी फक्त आणून ठेवत नाहीत, तर त्या कथेला प्रवाही करतात, वेगवान पद्धतीने पुढे घेऊन जातात. त्यामुळे तुम्ही जर संपूर्ण चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कळणार पण नाही की 14 गाणी होऊन गेली. इतकं त्या गाण्यांमुळे ती कथा प्रवाही झाली. नाहीतर मग बऱ्याच वेळेला गाणी अशी ठिगळा लावल्यासारखी येतात आणि मग 2 गाणी असतील तरी ती कंटाळवाणी वाटतात. त्याचं कारण ती गाणी घडवत काही नाहीत सिनेमात, आणि गाणी त्याच पद्धतीने आली पाहिजेत जेव्हा ते सिनेमामध्ये काहीतरी बदल घडवत असतात, कथेमध्ये बदल घडवत असतात, व्यक्तिरेखांमध्ये बदल घडवत असतात. तर तशा पद्धतीने हा सिनेमा गेली आम्ही जवळजवळ 5 वर्ष 2019ला त्याच्या संहितेसाठी सुरुवात केली आणि आज 2025 मध्ये फायनली 10 जानेवारीला तो येतोय.
जसं तुम्ही म्हणालात की एक 4.5 ते 5 वर्ष संगीत नाटकावरून चित्रपट तयार करण्याची ती संपूर्ण प्रोसेस होती. एका मोठ्या स्तरावर हा चित्रपट करायचा होता हे तुमच्या सुरुवातीपासूनच डोक्यात असेलच. तर मग कलाकार असतील म्हणजे वैदेही मॅडम असतील, बेला मॅम असतील गायिका म्हणून, संगीतकार असतील, इतर तंत्रज्ञांची संपूर्ण टीम असेल, तर ही सगळी मोड बांधण्यासाठी नेमकं काय सुरुवातीला डोक्यात होतं? सगळ्यात पहिल्यांदा एकतर टेक्निकल टीम पहिल्या दिवसापासून तीच होती जी कट्यारला माझ्या बरोबर होती. शंकर ॲसनला संगीत करणार हे फायनल होतं कारण आम्हाला दोघांना एकत्र म्युझिकल करायचं होतं. या कल्पनेतनंच या सिनेमाची सुरुवात झाली. साने सरांना डे 1 पासनं मानापानविषयी माहिती होतं त्यामुळे ते असणार हे गृहीत होतं. फडतरे सरांनाही माहिती होतं त्यामुळे तेही असणार हे गृहीत होतं. त्यामुळे निर्माता फायनल होता, म्युझिक डिरेक्टर फायनल होता, टेक्निशियन फायनल होते, आर्टिस्ट फायनल नव्हते, सिंगर फायनल नव्हते. कारण जोपर्यंत स्क्रिप्ट तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्ही आर्टिस्ट ठरू शकत नाही. आणि एकदा संहिता तुमच्या समोर आली, एकदा स्क्रिप्ट तुमच्या समोर फायनल आलं की मग ती स्क्रिप्टच डिमांड करते की मला हा हवाय, मला ते हवंय, मला ती माणसं हवेत. आणि संगीत जेव्हा फायनल होतं, गाणी जेव्हा फायनल होतात तेव्हा ती गाणी डिमांड करतात की माझ्या गाण्यासाठी याचा आवाज पाहिजे, माझ्या गाण्यासाठी हिचा आवाज पाहिजे. त्या दृष्टीने जोपर्यंत हे कुठलंही फायनल झालं नव्हतं तोपर्यंत गायकांची निवड आणि कलाकारांची निवड केली नाही. जेव्हा हे पूर्ण झालं मग कलाकारांची निवड केली. गायक आणि कलाकारांविषयी तुम्ही आता म्हणालात तसं भामिनीची निवड कशी केली गेली, म्हणजे ती एक प्रोसेस काय होती? भामिनीची निवड करणं जसं आमच्यासाठी मी आणि निखिल सर एक व्यक्तिरेखा कुठल्या तरी सिनेमातली असते ज्याचा आपल्याला पटकन शोध लागत नाही. पण मला खूप वेळा असं वाटतं की चित्रपटाने ठरवलेलं असतं की त्याला कोण हवाय. तो आपल्याला खेळू देतो की हा तू फिरून ये पण तुला इथेच यायचंय परत. त्यामुळे आपण खूप फिरतो. जसं सचिनजींच्या कास्टिंगच्या बाबतीत कट्यारला सगळ्यात जास्त वेळ खान साहेबांच्या कास्टिंगला लागला. आम्ही सगळीकडे फिरून आलो पण फायनली जसं सचिनजींचं नाव मध्ये मधनं येत होतं पण तरी आम्ही गाव फिरून आलो. फायनली सचिनजींकडे झालो आणि त्यांनी जशी भूमिका केली तशी कोणीच करू शकलं नसतं. तसंच वैदेहीचं नाव पहिल्यापासून डोक्यात होतं पण तरी आम्ही एक फिरून याचा विचार केला आणि फायनली आम्ही वैदेहीकडे झालो कारण तिने ज्या पद्धतीने भामिनीची भूमिका केली मला नाही वाटत तितकी सुंदर आणि तितकी देखणी भूमिका दुसऱ्या कोणी केली असती. त्यालाच जोडून वैदेही तुझ्यासाठी प्रश्न आहे की सिनेमाची कथा जितकी महत्वाची असते तितकीच व्यक्तिरेखा देखील महत्वाची असते, त्यामुळे तुझा अनुभव कसा होता? मी कायम म्हणते की मी खूप नशीबवान आहे की एकतर मला खूप चांगल्या माणसांबरोबर काम करायला मिळतं आणि माझ्या वाट्याला खूप चांगल्या भूमिका येतात आणि चालून येतात. माझ्यासाठी कलाकार म्हणून कायमच काही ना काहीतरी आव्हानात्मक एकानंतर एक येत गेलंय. तसंच मला भामिनीच्या बाबतीत वाटतं कारण थोडीशी क्लिष्ट असा तिचा ग्राफ आहे त्या पात्राचा आणि त्या सगळ्या फेजेसमध्ये चपखल बसता येणं हे थोडंसं चॅलेंजिंग होतं. पण ती चॅलेंजच असते जी तुम्हाला खरं तर ओढून नेते एखाद्या कामाकडे. आणि मी म्हटलं तसं ही चालून आलेली भूमिका होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा सिनेमा होणार होता. जिओ स्टुडिओज निर्मिती करणार होते, सुनील फडतरे होते. सुबोध भावे कट्यारनंतर पुन्हा एकदा एक संगीत नाटकावर प्रेरित सिनेमा करणार होता. इतकी स्ट्रॉंग टेक्निकल टीम होती ज्यातली बऱ्याच लोकांबरोबर मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या निमित्ताने कामही केलेलं होतं. सो असं तुमच्या प्लॅटरवरती आल्यानंतर काय हवं म्हणजे कलाकाराला अजून काय हवं असतं. त्यामुळे मी खूप नशीबवान आहे की ही भूमिका माझ्या वाट्याला आली. आणि तो म्हणाला तसं ते ठरलेलं असतं बहुतेक, तुम्हाला माहिती नसतं. जेव्हा मी पहिल्यांदा आय थिंक इंस्टाग्रामवरच पाहिलं होतं का कुठेतरी जेव्हा न्यूज पहिल्यांदा बाहेर आली की संगीत मानकमान हा सिनेमा होणार आहे तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की अरे भामिनी ही भूमिका कोण करणार असेल किंवा कोणाच्या वाट्याला ती येईल. तेव्हा मला काहीच कल्पना नव्हती की ते माझ्याच वाट्याला येणार आहे. पण ते माझ्या नशिबात होतं म्हणूनच मला भामिनी साकारता आली. भामिनीची भूमिका साकारताना तुला असं कुठेतरी वाटलं का की ह्याच्यामध्ये वैदेहीच्या पण कोणतेतरी गुण आहेत वगैरे, तर ते आम्हाला ऐकायला आवडतं. मला प्रत्येकच पात्राच्या बाबतीत असं वाटतं की तुम्हाला त्या पात्रात तुम्ही आपलंसं म्हणू शकाल असं काही ना काहीतरी सापडतच असतं कायम. म्हणजे किमान आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांच्या बाबतीत तरी माझं असं झालंय की मला काही ना काहीतरी सापडले की जे माझ्यासारखं आहे आणि काही गोष्टी अशा सापडल्या ज्या मला पुढे आयुष्यात घेऊन जायला आवडतील. तर मला असं वाटतं की भामिनीच्या बाबतीतलाही प्रवास थोडाफार असा होता की काही गुण आहेत. तिचं स्वाभिमानी असणं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सक्षमता असणं,
हे काही गुण आहेत जे मला असं वाटतं की वैदेहीत सुद्धा आहेत थोड्याफार प्रमाणात. आणि काही गोष्टी मला असं वाटतं सिनेमाच्या प्रवासात मला सापडत गेल्या ज्या मला कदाचित पुढे घेऊन जायला आवडतील. सिनेमाचं कथानक न उलगडता मी प्रयत्न करते सांगण्याचा आहे. नाही, आणि अजून एक मुद्दा मला वाटतो कर्णाकापाट, पण त्या काळात जर लॉ स्कूल असतं तर भामिनी सुद्धा वकील झाली. ही वकील लॉयर आहे माहिती आहे. वैदेही लॉयर आहे म्हणून मी म्हणतो. सो मी म्हटलं तसं आता भामिनीकडनं मला काय काय मिळालं हे कदाचित आपण सिनेमा पाहिल्यानंतर जास्ती चर्चा करू शकू चांगली. वेदा मॅडम, तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही इतक्या साऱ्या चित्रपटांमधून विविधांगी गाणी तुम्ही गायलेली आहात, परंतु संगीत मानापमान या एका मोठ्या स्तरावरच्या चित्रपटासाठी तुम्ही गायलेला आहात, तर काय वेगळं दडपण होतं विशेषतः या चित्रपटासाठी? आणि ऍक्टिंग पण करायची होती. दडपण असं नाही म्हणणार मी. प्रत्येक चित्रपटासाठी जेव्हा एखादं वेगळ्या प्रकारचं गाणं गायला मिळतं तेव्हा ते खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याचा आनंद फार वेगळा असतो. तसंच या चित्रपटाच्या बाबतीत होतं, कारण का शंकर एहसान लॉय हे म्युझिक करणार होते, सगळ्यांनाच माहीत होतं. एवढी गाणी या चित्रपटामध्ये, त्याचा इतिहास खूप मोठा आहे या नाटकाचा, संगीत नाटकाचा, त्यातल्या पदांचा इतका मोठा इतिहास आहे. लोकांच्या स्मरणात, लोकांच्या मनामनात ती गाणी बसलेली आहेत. तर त्याला एक वेगळा साज देऊन सुद्धा, जसं मगाशी सुबोध म्हणला की त्याच्यात 8 नवीन गाणी कंपोज केली गेलेत आणि त्याची जबाबदारी जितकी संगीतकारांवर असते की तो संपूर्ण अल्बम एक जेल होऊन आला पाहिजे. पारंपरिकतेचा साज पण आहे, पण त्यात आधुनिकता सुद्धा आहे नवीन चालींमध्ये. हे सगळं जर आपण जोडलं तर तो एक संधपणा अख्ख्या अल्बममध्ये, त्या फिल्मसाठी सुद्धा आणि एरवी तो अल्बम ऐकताना सुद्धा राहिला पाहिजे. त्यामुळे ही फार मोठी जबाबदारी अशा प्रकारच्या संगीत नाटकांवरती आधारित जेव्हा एखादा चित्रपट येतो त्याच्यात असते. आणि तेच चॅलेंज गायकांना सुद्धा असतं, कारण का आपण आजकालच्या काळामध्ये हा चित्रपट लोकांसमोर आणतो आहोत. यूथ सुद्धा त्याच्याकडे तितक्याच जास्त प्रमाणात आकर्षित आहे त्या संगीताकडे. तर आपण कशा प्रकारे ते देतोय, कशा प्रकारे ते गातोय, ही जबाबदारी मला वाटतं संगीतकारांवर पण असते, गायकांवर पण असते, लिरिसिस्टवर असते. सो आय थिंक हा सगळा टीम एफर्ट असतो शेवटी, आणि दॅट मॅटर्स अ लॉट. आणि त्यातली 8 गाणी जी नव्याने कंपोज झालीत ती सुद्धा उत्कृष्टरित्या शंकर एहसान लॉय यांनी कंपोज केलेली. आणि त्यांच्याकडे गाताना कायमच एक आनंददायी प्रवास असतो. त्यांच्याकडे ह्याच्या आधी सुद्धा काम केलंय आणि द वे ही रेकॉर्ड्स द सॉंग्स, ही प्रोसेस इतकी असं वाटतं की अरे संपलं गाणं, इतक्या पटकन गाणं रेकॉर्ड होतं. मला आठवतं की जानेवारी 2024ला आपण हे गाणं रेकॉर्ड केलं आणि आज ते गाणं रिलीज होते. तर त्याच्यानंतर जेव्हा मी रेकॉर्ड केलं तेव्हा ते असे जस्ट आले होते स्टुडिओमध्ये आणि फक्त स्केल डिसाईड केली आम्ही आणि ते म्हणले की ना नाव यू रेकॉर्ड हॅव अ शो, असं ते सांगून ते निघून गेले. आणि सौमिल होता, सिद्धार्थ होता त्यावेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला, आणि अक्षरशः असं तासाभरात गाणं संपलं आणि इट वॉज डन. तर ते म्हणले नंतर बघू काय वाटलं तर काही नंतर आम्ही काही केलंच नाही. दॅट वॉज द फायनल थिंग जे आम्ही रेकॉर्ड केलं. आणि फार उत्कृष्ट लिहिलंय माझं गाणं जे ऋतू वसंत. आणि त्याच्यात अजून एक काय म्हणतो, माझ्यासाठी एक वेगळी गोष्ट म्हणजे सुबोधनी मला त्याच्यात काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये त्या गाण्यात करायला लावल्या मला आणि शंकरजींना. इट्स अ कॅमिओ इन द सॉन्ग. सो दॅट वॉज अ चेरी ऑन द केक फॉर बोथ ऑफ अस. कारण का मी कायम असं म्हणते की जेव्हा कुठलीही कलाकृती आपण करतो, कुठलंही काम करतो, तेव्हा ते संपल्यानंतर आपल्या मनात त्याच्या आठवणी काय राहतात हे फार इम्पॉर्टंट आहे. तर ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स जर मी माझ्या बाबतीत म्हणलं की या चित्रपटांच्या आठवणी माझ्यासाठी सर्वोत्तम आहेत, तर त्यातला मानापमान हा 1 नंबरला असेल. कारण इतकं काही देऊन गेला हा चित्रपट, कारण इट्स अ टीम एफर्ट. लेट इट बी द म्युझिक टीम, लेट इट बी द डिरेक्शन टीम. खूप हवीशी वाटणारी सगळी लोक आहेत. त्यामुळे ते गाणं तिथे परफॉर्म करताना शूटच्या वेळेला सुद्धा आम्ही खूप मजा केली. सुभाष नकाशे यांनी फार उत्कृष्ट त्याचं नृत्य दिग्दर्शन केलं. आणि हेच गाणं आणि सगळीच गाणी फार सुंदर आहेत. या चित्रपटाचं मुख्य गावात संगीत आहे आणि तुम्ही इथे आहात, त्यामुळे 2 ओळी तुम्ही गाऊ शकत नाही. प्रेक्षकांसाठी मी सांगितलं असतं नक्कीच. आता ते इतकं त्याच्यात कोरस आहे, त्यात शंकरजी येत आहेत, मी हे सगळंच आहे. अंतराता कडवला त्यातले फक्त शब्द गुणगुण. हा अंतरच घेते डायरेक्ट. अल्लडवारा हलके हलवी झाडांवरची नवी पालवी.
कोकिळ गाते गोड स्वरानी ऋतुराजाची मंजुळ गाणी. रनत वनत हळूच मनत शीळ वाजते दरर 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 हळूच लाजते प्रेमाच्या स्वप्नाने हा समंत गुंगला. वा वा. आता पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वर्षी परफॉर्मन्स करा असंही येणार हो. इव्हेंट्स ना. का झी गौरवाणी हो, हो, नक्की येणार. स्टेट अवॉर्डला येईल सगळं. हुक स्टेप सकट. State award. कसं आहे परफॉर्म तर आता करायला लागेल दिसलंय म्हटल्यावर. सुबोध सर, तुम्हाला विचारायचं की सध्याची युवा पिढी आपण पाहतोय की झटपट कथा म्हणजे वेब सिरीज असेल, त्याच्यानंतर 15 सेकंद 60 सेकंदाच्या रील्स असेल, या सगळ्यांमध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्या अनुषंगाने आताच्या युवा पिढीला म्हणजे इतर प्रेक्षक वर्ग आहेच, परंतु युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी काय विशेष कथेमध्ये थोडीफार संवादात्मक बदल वगैरे असे काय केले आहेत? मला असं वाटतं की एकतर तुमच्या कलाकृतीवरती विश्वास पाहिजे, पहिली गोष्ट. जे जे आपण प्रेक्षक शरण कलाकृती करायला जातो ना, त्या तोंडावर आपटतात. जे तुम्ही कलेला शरण जाऊन करता ना, तेच लक्षात राहतं. आणि मग तो सिनेमा असू देत, नाटक असू देत, तुम्ही जेव्हा ती कलेला शरण जाऊन करता किंवा पूर्ण समर्पणाने एखादी कलाकृती करता ना, मग तो काळ कुठलाही असू दे, लोकांना तो आवडतो, तुमचा प्रयत्न, आणि ते त्याला खूप कौतुकाचे तुम्हाला शब्दही त्याच्या बाबतीत मिळतात. आत्ताच्या तरुण पिढीचं हा दोष नाहीये की ते त्यांचा फोकस कमी झालाय, तो काळाचा दोष आहे. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये. आणि तो फक्त तरुण पिढीचा का, आपला सुद्धा, आपल्या सगळ्यांच्या हातात, अगदी आता 60 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात जरी फोन काढून घेतला ना तरी तो बेचैन होईल. 2 मिनिटानंतर त्याला कळणार नाही की आता करायचं काय आयुष्यात. त्यामुळे उगाच तरुण पिढीला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. कट्यार सारखा त्या काळात ऑफबीट असलेला चित्रपट तरुण पिढीमुळेच चालला, त्यांच्यामुळेच तो पुढे गेला. त्यामुळे तरुण पिढीविषयी अजिबातच मला काही त्यांना दोष द्यायला असं मला बोलणं आवडणार नाही, कारण आपणही कधीतरी तरुण होतो, आपणही त्या काळात बंडखोरांसारखे वागलोय. मुद्दा हा आहे की जर तुमचा अटेन्शन स्पॅन कमी आहे तर बऱ्याच वेळेला सिनेमा का आपल्याला बघायला आवडत नाही, कारण त्यातल्या प्रसंगांची लांबी, त्या प्रसंगाचा रस बाहेर आल्यानंतर सुद्धा तो जेव्हा चालू असतो ना तेव्हा तो कंटाळवाणा होतो. आमच्यासाठी टास्क तो होता की सिनेमा मोठा आहे, गाणी खूप आहेत, मग त्यातली गती कशी राहील. म्हणजे प्रसंग खूप आहेत, व्यक्तिरेखा 8 व्यक्तिरेखा आहेत, त्या सगळ्याच महत्वाच्या आहेत. मी ह्या सगळ्या व्यक्तिरेखांना, या सगळ्या गाण्यांना सामावून घेणाऱ्या कथेची, कथानकाची गती सांभाळणं हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होतं. आणि मला म्हणजे मी आजपर्यंत पारायण केले त्या चित्रपटाची, कारण बघतोच आम्ही गेले काही दिवस सातत्याने, प्रत्येक स्टेजला बघतोय. आणि मी जरी डिरेक्ट केलेली असली फिल्म, मी जरी याच्यात काम केलेलं असलं तरी सुद्धा मी माझा चित्रपट कायम प्रेक्षक म्हणून बघतो. मी अजिबात त्याच्या प्रेमात पडून बघत नाही. आणि जिथे मला असं वाटतं की नाही हे कंटाळवाणं होत आहे, तर तिथे मी ब्लंटली, मग तो सीन कोणाचाही असू देत, तो माझा असू देत किंवा कोणाचाही असू देत, मी त्याच्यावर कात्री चालवतो. आणि निखिल सर असतील, आमची पूर्ण टेक्निकल टीम असेल, आम्ही सगळ्यांनी बसून त्या चित्रपटावरती संस्कार केले. आणि माझी खात्री आहे की आत्ता ज्या पद्धतीने सिनेमाचा वेग आहे आणि ज्या पद्धतीने सिनेमा पुढे सरकतो, लोकांना कळणार पण नाही की झाला असं होईल त्याचं. तुम्ही जसं सर आता म्हणालात की 8 व्यक्तिरेखा आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये आवडलेली एक व्यक्तिरेखा आणि ती का, याचं मला उप्याची. जर उप्या नसतं तर मला ती करायला आवडली असती धीरे, कारण मला विलन कायमच आवडतात आणि एखादी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारताना फार मजा येते. तर आता उपेंद्र आणि निवेदिता सराफ हे तसे पाहुणे कलाकार म्हणून चित्रपटात आहेत, त्यांच्या वाट्याला सीनही तसे कमी आहेत, पण तो अख्ख्या चित्रपटात आपल्याला दिसतो. आणि त्या मोजक्या सीनमध्ये त्यांनी असेल, नीना कुलकर्णींनी असेल, निवेदिताताईंनी असेल, त्यांनी जे रंग स्वतःचे भरलेत ना ते लाजवाब आहेत. आणि ते का मोठे ऍक्टर आहेत हे तो चित्रपट बघितल्यानंतर कळतं. निखिल सरांसाठी माझा प्रश्न आहे की चित्रपटाचा ट्रेलर पाहिला की सिनेमाचा बजेट ही तितका डोळ्यासमोर असा येतो. तर बिग बजेट असं म्हटलं की अनेकदा साऊथ इंडस्ट्री अशी चर्चा सुरू होती की त्यांचे चित्रपट पहा किंवा त्यांचे बिग बजेट सिनेमे.
आणि मग ते कंपॅरिझन सुरू होतं. यावेळी सुद्धा म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलर निमित्ताने ती चर्चा पुन्हा एकदा रंगली. तर या चर्चांवरती तुमचं काय म्हणणं? पण चांगल्या अर्थी चर्चा आहे चांगल्या का आहेत. की अजूनही आमचा चांगल्या आहेत. चित्रपट गरीब वाटला? चांगल्या आहेत. चांगल्या अर्थी मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आता हळूहळू आपल्याला एकीकडे साऊथची काही कॉपी करायची गरज नाही, पण आपल्याला सुद्धा प्रेक्षक ज्या नव्या वाटेवरती आहे त्या वाटेवरच्या गोष्टी सांगण्याची एका स्केलनी, एका डिझाईन स्केलनी, एका प्रोडक्शन स्केलनी, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात आपल्यालाही गोष्ट सांगण्याची गरज आहे. म्हणजे जेव्हा फेरीटेल आलं तेव्हा सुबोधला खूप आधीपासून म्हणजे एक इंटरेस्टिंग फॅक्ट त्यातला असा आहे की त्याला काही सीन्स, काही त्यातले भामिनीचे जे विशेषतः सीन्स आहेत जे महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्या तरी वेगळ्या लोकेशनला, न्यूट्रल लोकेशनला शूट करायचे होते. मग त्याच्याकरता मध्य प्रदेश झालं, राजस्थान झालं, कारण ह्या ज्या अशा प्रकारच्या हवेल्या आहेत त्याचं टेक्स्चर आपल्याकडे नाही आहे. तर त्या फेरीटेल भामिनी त्या प्रकारच्या महालांमध्ये वावरली असेल आणि म्हणून आम्ही म्हणजे सुबोधनी 3-4 वेळा जाऊन रेकी केली आणि झाशी, ग्वाल्हेर, ओरछा अशा ठिकाणी याचं शूटिंग केलं. सो स्केल ही साऊथची जरी एक ताकद असली की ते प्रोडक्शन व्हॅल्यू खूप मोठी देतात, ऍक्शन करतात, मला असं वाटतं आपण आपल्या गोष्टीला न्याय देण्याकरता ॲस्थेटिकली, कलात्मकरित्या किती ते सुंदर करता येईल आणि मग ते किती मोठं करता येईल ते नक्की करायला हवं. कारण मराठी प्रेक्षकाचा मी नक्की प्रेक्षक म्हणून RRR बघीन, पुष्पा बघीन किंवा वेबसिरीज बघीन, पण मराठी सिनेमा जेव्हा मी बघतो तेव्हा त्यातलं मराठी पण मला हवं असतं. मला असं नाही जाणणार की नुसतीच एक मोठी हवेली आली आणि त्याच्यात काही आशय नाही. तर नुसते मोठ्या सेट्स लावून मराठी सिनेमा नाही चालणार. त्याला कॉन्टेंट आणि स्केल ह्याचं कॉम्बिनेशन कुठेतरी लागतं. आणि तुम्ही म्हणून ट्रेलरचं इतकं म्हणजे ट्रेलरचा संदर्भ जो सांगितला तो म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आमच्याकरता की ज्या विजननी त्यांनी तो सिनेमा इन अ वे खडतरपणेच केलाय, पण तरी त्या विजननी त्यांनी तो सिनेमा केला होता. त्या विजनच्या जवळपास आम्ही सगळ्यांनी तो पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हाय कॉस्ट फिल्म आहे, 14 गाणी असल्यामुळे त्याचं एक एक्स्ट्रा बजेट आहे, पण ते करायचंच हे ठरलेलं होतं. त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. म्हणजे ठीक आहे एक वेळ आली असती तर आम्ही केलंही असतं, पण आमचे प्रेसिडेंट ज्योती देशपांडे यांच्या एका खंबीर पाठिंब्यामुळे आम्ही या पोझिशनवर आलो आणि त्यांनी या निर्णयाला सगळं ऐकून एक मान्यता दिली की नक्कीच आपण एका स्केलवरती हा सिनेमा शूट करूया. मला तरी असं वाटतं की मराठीतला म्हणजे ऐतिहासिक चित्रपट आपल्याकडे आलेले आहेत, पण एक फेरीटेल असलेली गोष्ट म्हणजे गेल्या 20 वर्षात जो मराठी सिनेमा बदलला असं आपण म्हणतो श्वास नंतरचा, तर त्या 20 वर्षात तरी मला आठवत नाही अशी एखादी फेरीटेल गोष्ट आलेली आहे. त्याच्यात संगीत मानप्पान सारखं नाटक आहे, गाणी आहेत, त्याचा एक वारसा 113 वर्षांचा आणि पुन्हा एक सगळी नवीन स्टारकास्ट घेऊन तो सिनेमा एका स्केलनी प्रेझेंट करण्याचं कुठेतरी जे स्वप्न होतं सुबोधचं, तर तुमच्या प्रतिक्रियेवरनं त्यामुळे तुम्हाला खूप धन्यवाद की ते पोचलंय असं मला कुठेतरी वाटतं. आणि मला वाटतं पैसे हा एक घटक असतो, महत्वाचा घटक आहे अर्थातच, पण मला वाटतं की तुम्ही म्हणजे सुबोधनी जर उद्या एक छोट्या बजेटची फिल्म केली किंवा मोठ्या बजेटची केली ह्याच्यापेक्षाही त्याचा आशय काय आहे, त्याच्यातली कथागुण काय आहेत, ती खूप महत्वाची बाजू ठरते. आणि मला असं वाटतं कट्यार असेल, काशीनाथ असेल, म्हणजे आम्ही केलेल्या मालिका असतील, आम्ही केलेला एक वेब शो आहे कालसूत्र नावाचा, त्या सगळ्यामध्ये कॉन्टेंट हा त्याचा गाभा आहे. आणि जेव्हा तुम्ही वेब शो याल आणि तेव्हा आम्ही भेटू तेव्हाही तुम्हाला कळेल की तुम्हाला पहिल्यांदा मराठीमध्ये काहीतरी तुम्ही असं म्हणाल की हा नॅशनल स्केलचा वेब शो वाटतो. भाषा मराठी आहे, मराठीतनं गेलेला आहे, म्हणजे होपफुली तुम्हाला त्याचाही एक प्राऊड फिलिंग होईल की मराठीतनं एक शो येतो. आणि त्याच प्रकारे आज आम्हाला ज्या प्रतिक्रिया येत आहेत मराठी ऑडियन्सेसकडनं पण त्याच्या ट्रेलरबद्दल, विशेषतः गाण्यांबद्दल, म्हणजे आमच्या ऑफिसचं उदाहरण द्यायचं तर 90% म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातनं आलेली जसे तुमच्या इकडे आहे तसं, पण त्या सगळ्यांना सिनेमा आम्ही दाखवला, सगळ्यांना गाणी दाखवली आणि अनेक जण ती लूपवर गाणी ऐकतात. सो मला असं वाटतं कुठेतरी हे त्या टीमचं आणि सुबोधच्या व्हिजनचं हे कुठेतरी यश आहे आज म्हणजे या टप्प्यावरती असं मला वाटतंय. आणि मगाशी तो तरुणांचा जो प्रश्न होता, आम्ही एक्झॅक्टली 2015 साली
लोकसत्तेच्याच ऑफिसमध्ये आलो होतो आम्ही, आत्ताच आठवण काढत होतो, शंकरजी होते त्यावेळेस. तर ते पण त्यांनाही असाच प्रश्न विचारला गेला होता, कारण कट्यार हा खऱ्या अर्थी पाथ ब्रेकिंग सिनेमा तेव्हा होता की लोकांना सगळ्यांना शंका होती की अरे अशा कट्यारच्या विषयावरती अशी गाणी आणि असं नाटक, हा सिनेमा कोणी बघेल का? सो तेव्हा शंकरजींनी हेच उत्तर दिलं होतं की म्युझिक हे युनिव्हर्सल असतं, त्याला वयाचं, काळाचं, प्रांताचं कुठलंही त्याला बॅरियर नसतं. त्यामुळे ते जर म्युझिक माझं आजचं आहे किंवा मी फ्युजन केलेलं आहे आणि ते जर वर्क होणार असेल तर ते नक्की वर्क होईल. आणि कट्यारने दाखवून दिलं की त्यावेळेसच्या किंवा आत्ताही तुम्ही बघा की अनेक लहान मुलांपासून ते अगदी आपण म्हणूया वयस्कर माणसांपर्यंत कट्यारच्या अल्बमनी एक काय म्हटलं एक वातावरण तयार केलं होतं. आम्हाला खात्री आहे, जसं बेला म्हणाली, की एक संगीत शेवटी ग्रो होत राहतं. येणाऱ्या काही दिवसात हाच अनुभव होईल असं मला असं वाटतं. जसं तुम्ही म्हणाला चित्रपट ट्रेलर तुम्ही दाखवलात आणि त्यांच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, मग असा काही विचार आहे का भविष्यात की मराठीच्या पलीकडे जाऊन इतर भाषेत सुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणायचा? ते बेसिस आपला म्हणजे आता 10 तारखेला रिलीज आहे, 2 आठवड्यात त्याचा निर्णय घेऊ असं आमच्या डोक्यामध्ये आहे. किंवा अजून वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा आधार करून कसा सिनेमा अजून भारतभर किंवा इंटरनॅशनली पोहोचवता येईल असं आमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. पण त्याचं एकदा वर्किंग झालं की मगच ती बातमी शेअर करण्यात गंमत येईल. सर, कोणताही चित्रपट आपण म्हटलं की प्रदर्शनाची तारीख हा एक महत्वाचा मुद्दा असतोच. आपण पाहतोय की नव्या वर्षात 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत तब्बल जवळपास 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जानेवारीच्या मिडला म्हणजे 10 तारखेला तारीख डिसाईड केली, म्हणजे ते कसं तुम्ही तारखेचं गणित जमवून आलं? नाही, त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की आता डिस्नेचा चित्रपट होता किंवा आमचाच बेबी जॉन नावाचा चित्रपट आहे. सो मला असं वाटतं कुठेतरी म्हणजे आम्ही सगळ्यांनीच असा विचार करायला पाहिजे की पुढचा चित्रपट जेव्हा येईल किंवा आमचाही चित्रपट म्हणजे दुसऱ्या कोणाचा 10ला असता तर मीही हा विचार केला असता की आपण त्या सिनेमाला, विशेषतः मराठी सिनेमाला, एक 2 आठवड्याची गॅप देऊन आपला रिलीज करूया. कारण मराठी प्रेक्षकांचा कल हा असा राहिलेला आहे की पहिल्या आठवड्यात सिनेमाची एक सुरुवात होते आणि दुसऱ्या आठवड्यात तो ग्रो होतो. तर जे अनेक यशस्वी सिनेमांच्या बाबतीत झालेला आणि नंतर तो सस्टेन होतो. सो म्हणून याच लॉजिकने आम्ही एक 2 वीकची म्हणून एक ब्रेक घेऊन 10ला केला होता. आणि मला वाटतं हेमंतचा पिक्चर 24 तारखेला येतो, जो दाभाडे आणि मंडळी जो चित्रपट आहे तो. तर म्हणजे तुम्हाला एक एन्व्हायरमेंटचा जरी विचार करायचा झाला तरी आता फक्त मराठी सिनेमा हा विचार करू नये असं मला वाटतं. तुमची कॉम्पिटिशन मराठी प्रेक्षक जर तुम्ही बघितलं तर आता आय एम शुअर तुमच्या ओळखीच्यात किंवा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी पुष्पा बघितलेला असेलच. तर तू मान नाही हरवलीस तरी तुझ्या ओळखीच्यात म्हटलं तर आज ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रात तुम्ही असं नाही म्हणू शकत की मराठी प्रेक्षक वेगळा आहे आणि साऊथचा सिनेमा बघणारा वेगळा आहे आणि हिंदी वेगळा आहे, असं राहिलेलं नाहीये. सो प्रेक्षक हा सर्व प्रकारचे सिनेमे बघतोय आणि त्याच्यात आता म्हणजे आधी इंग्रजी होते, आता साऊथ पण आले. त्यामुळे महाराष्ट्रातला प्रेक्षकांचा काय आपण म्हणूया की त्यांची जी रुची आहे ती एका अर्थी इतकी प्रगल्भ आहे की ते वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट बघतात, ॲब्झॉर्ब करतात. मग वेब शोज असतील, साऊथ फिल्म्स असतील, मराठी असतील. त्यामुळे तुम्हाला आता निर्णय रिलीजचा घेताना या सगळ्या चौकटीचा, पॅरामीटर्सचा विचार करून निर्णय घ्यायचा. सुबोध सर सांगितलं की भामिनीच्या कास्टिंग विषयी सांगितलं की ते आधीच ठरलं होतं की वैदेही करणार आहे. तसं तुमच्या रोल विषयी तुम्ही कोणातरी शोधत होतात पण शेवटी ठरले की मला नव्हतं करायचं, त्यांचा हट्ट आम्ही त्याला नाही सांगितलं. त्यांची अट होती सिनेमा आम्ही जर करणार असू तर तू ऍक्टर पाहिजे, तर आपण सोडून देऊया. नाही खरंच विचार त्यांना. तो आधी असं म्हणत होता पण आमचा आग्रह होता की त्या चित्रपटात सुबोध हवाच. पण सुबोधला एक नक्की विचारा, म्हणजे त्याच्या आयुष्यातली खूप महत्वाची योगायोग पण आहे आणि त्याचं हे पण आहे की त्याच्या आयुष्यात त्यांनी दोन्ही भूमिका केल्यात. त्यांनी भामिनी पण केले आणि तो आज धैर्यधर करतो. तो त्याच्या आयुष्यातला एक मोठा योग आहे. कदाचित मी एकमेव ऍक्टर असेल जो एकाच नाटकातल्या 2 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे आणि एकच गाणं त्याच्या आयुष्यात 2 वेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आहे. रवी पण आणि नाही बोलत नाथा पण. बालगंधर्व मध्ये मी भामिनी म्हणून माझ्या आयुष्यात आला आणि या चित्रपटात ते धैर्यधर माझ्या आयुष्यात. त्यामुळे असा एक योग आहे.
तुमच्या बकेट लिस्टचाच एक भाग आहे असं म्हणायचं. नाही, माझा प्रत्येक चित्रपटच माझ्या बकेट लिस्टचा भाग असतो. मला सगळ्यात स्पेशल या चित्रपटाचं काय वाटतंय की नाटकावरनं प्रेरित वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे. 14 गाणी आहेत, 18 गायक आहेत, ते सगळं ठीक आहे. ते मोठेपण आहेच त्या चित्रपटाचा. पण महत्वाचं आहे की त्या व्यक्तिरेखांची मांडणी आपण काय करतोय. आणि जुना पिक्चर आहे पण जुनाट वळणाचा आहे का, तर नाही. पिक्चर जुना आहे कारण तो एका काल्पनिक काळाचा चित्रपट आहे. पण त्यातल्या व्यक्तिरेखा कशा आहेत, तर त्या व्यक्तिरेखा आजच्या कुठल्याही कॉलेजमध्ये जाणाऱ्या, स्वतःचं करिअर घडवू इच्छिणाऱ्या, लग्नाचं वय असलेल्या मुलीच्या अपेक्षांमध्ये उतरणारा तो चित्रपट आहे. कारण हे कॅरेक्टर तिचं आहे. भामिनी हे कुठल्याही मुलीला रिप्रेझेंट करेल असं कॅरेक्टर आहे, जी आत्ता तिच्या वयाच्या एका टप्प्यावर आहे की आता हिचा विचार केला तर शिक्षण संपलेलं आहे, करिअरची सुरुवात केलेली आहे, आपल्याला आवडत्या क्षेत्रात काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की आज मुली इतक्या क्लिअर असतात त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत, त्यांना काय काम करायचं त्याच्या बाबतीत, आणि त्यांच्या घरच्यांचाही त्यांना खूप सपोर्ट असतो. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा स्त्री फक्त घरामध्ये अडकून पडली होती. कालांतराने ती हळूहळू काम करत करत बाहेर जाऊ लागली. आणि मला असं वाटतं याच वर्षीची का गेल्या वर्षीची घटना आहे की आपल्या आर्म फोर्सेसमध्ये आजपर्यंत बॉर्डर्सवरती फिमेल रेजिमेंट नव्हती, पण नुकताच निर्णय घेतलेला आहे डिफेन्स मिनिस्टरनी की आता प्रत्यक्ष महिला बॉर्डरवरती जाऊन युद्ध लढू शकतात, इतपत तयारी त्यांची झाली. मग अशी जर स्त्रीची तयारी झालेली आहे तर पुन्हा तिला नवऱ्याचं ऐकणारी, बाबांचं ऐकणारी, त्यांच्या आज्ञेत असणारी, घर सांभाळणारी, स्वयंपाकात रमणारी अशी का दाखवायची. जर माझी आज मुलगी भारतातली इतक्या टोकापर्यंत जाऊन काम करते, तर माझी भामिनी जर मी तशी दाखवली असती तर ती कोणाला पटलीच नसती. ती भामिनी आजच्या तरुण मुलींचं प्रतिनिधित्व करते, ज्या मुली स्वतंत्र आहेत, स्वतंत्र विचारांच्या आहेत, ज्यांचं त्यांच्या वडिलांबरोबर मित्रासारखं नातं आहे. हा काळ जुना जरी असला तरी आज भामिनी खऱ्या अर्थाने त्या काळातली बंडखोर मुलगी आहे. त्या काळातली ती स्वतःचा निर्णय ठामपणे घेणारी मुलगी आहे. त्या काळात तिचे आणि तिच्या वडिलांचे रिलेशन हे आदर्श वाटावेत असे रिलेशन आहे. प्रसंगी जी वडिलांना सांगू शकते, सुनवू शकते, आणि त्यांच्यासाठी कुठल्याही थराला जाऊन त्यांच्या प्रेमासाठी एखादी गोष्टही करू शकते, जी आपल्या मैत्रीतला आणि प्रेमातला फरक स्पष्टपणे जिला कळतो, जो आजही अनेक लोकांना कळत नाही, पण जिला आपल्या मैत्रीच्या मर्यादा कुठे संपतात आणि प्रेम कुठे सुरू होते याची पूर्णपणे जाणीव आलेली आहे, अशी एक अत्यंत मॅच्युअर्ड स्त्री आहे की जी एखादी गोष्ट एखाद्याला त्याची जागा दाखवण्यासाठी म्हणून ती एक गोष्ट करायला जाते, पण त्याची जागा दाखवता दाखवता जी स्वतःलाच शोधते अशी ती भामिनी आहे, जी आजची आहे. असा एक धैर्यधर आहे की ज्याचं एक स्वप्न आहे आणि ज्याला एक गोष्ट अचीव्ह करायची आहे, पण त्याच्या आईचा त्याला नकार आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी त्याला एक स्वप्न आहे. अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना मनामध्ये काहीतरी करायचं आहे, पण घरच्या परिस्थितीमुळे, आई वडिलांच्या प्रेशरमुळे, समाजाच्या प्रेशरमुळे त्यांची आवडती इच्छा त्याला मनातच मारून ठेवायला लागते. त्या मुलांचं प्रतिनिधित्व धैर्यधर करतो की ज्याला एक गोष्ट अचीव्ह करायची आहे आणि फायनली त्याच्यातलं तो सर्वोच्च पदी जाऊन पोचतो. हे कुठल्याही एका सर्वसामान्य घरातल्या, जसं आपण परवाच आपला मुकेश त्यांनी तो चॅम्पियन झाला, वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी ठरवलं की मी हे जिंकणार, आणि त्यांनी केलं. तर धैर्यधरचं तेच स्वप्न आहे, धैर्यधरला तेच व्हायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही कथा फक्त नाटकावरती आहे म्हणून महत्वाची नाहीये, तर ती आजच्या काळातल्या कुठल्याही तरुणाचं, कुठल्याही तरुणीचं ज्याचं एक स्वप्न आहे, ज्याने काहीतरी स्वतःच्या आयुष्याचा विचार केलाय, त्यांचा हा सिनेमा आहे. तो आजच्या काळाचा सिनेमा आहे. भले तो जुना आहे, काल्पनिक आहे, पण तो जुनाट नाहीये. आणि याच्यातलं त्या दोघांचं जे नातं आहे, धैर्यधर आणि भामिनीचं जे नातं हळूहळू नंतर चित्रपटात उलगडत जातं. मला असं वाटतं, तर मी त्याच्याबद्दल फार डिटेलमध्ये सांगत नाही, पण जे आपण इक्वॅलिटी म्हणतो, ह्युमन इक्वॅलिटी म्हणतो, मला असं वाटतं त्या वळणावरती घेऊन जाणारा चित्रपट आहे. सर बरोबर. चंद्रविलास पण तसं, चंद्रविलास पण तसं, महत्वाकांक्षी, जेलसी, हे जे सगळे मानवी भाव आहेत, तुम्हाला त्याच्यात एक ड्रामा आहेच, गाणी आहेच, पण सुबोध जे म्हणतो ते इतकं तंतोतंत लागून राहणार नाट्य आहे. कारण त्या कॅरेक्टर्समध्ये सगळ्या मानवी भावांच्या छटा आहेत आणि त्या इव्हेंच्युअली रिलेट होतातच. म्हणजे मग तुम्ही तो बाहुबली बघा, त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे, किंवा तुम्ही मानप्पान बघाल तर वेगवेगळ्या सिनेमांमध्ये, कथांमध्ये शेवटी तेच भाव तुम्हाला कुठेतरी
एक अंडरडॉगची कथा असते. किंवा काशीनाथच्या वेळेस मी म्हटलं होतं की तो रिलेट का करेल असा प्रश्न होता. मला असं वाटतं त्याच्यामध्ये मूलतः एक बंडखोर ही त्याचं बॉटम लाईन होतं. आणि बंडखोर वृत्ती ही प्रत्येक माणसाचा एक कुठेतरी एक माणसामध्ये असतेच. सो तो सिनेमा कुठेतरी रिलेट होण्याचं कारण मला नंतर असं वाटायला लागलं की तिची वृत्ती आहे त्या माणसाची, ती आपल्यामध्ये असतेच. आपण कदाचित वागणार नाही पण आपल्याला तो सुप्तपणे आवडत जातो. तसं काहीतरी त्या पात्रामध्ये होतं. सो अशाच प्रकारची कथा सुबोधनी ती गुंतलेली. सुबोध सर, तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. ट्रेलर 2 सोहळ्याला मी सुद्धा आलो होतो आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना थेट विनंती केली की आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतील चित्रपटांना दुय्यम मागणी दिली जाते तेव्हा कुठेतरी एक नाहक त्रास होतो. आणि तुमचा अजून एक चित्रपट सध्या सुरू आहे, #तदैव लग्नम. तेजश्री प्रधान यांनी एक पोस्ट केली होती. प्लस अलीकडे आपण पाहतो काही दिवसांमध्ये की मराठी माणसांवर अन्यायाच्या काही घटना अशा समोर येत आहेत टीव्हीवर वगैरे. तर या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे चित्रपटाच्या थिएटरच्या अनुषंगाने सुद्धा आणि इतर मराठी माणसाच्या अनुषंगाने एक कलाकार म्हणून काय वाटतं? या प्रश्नांमध्ये राजकारण आहे, त्या प्रश्नांबद्दल मी बोलू इच्छित नाही. पण चित्रपटाच्या बाबतीत मी नक्की सांगेन, मला असं वाटतं ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे निर्णय घेऊ शकतात, बदलू शकतात, त्यांच्यासमोरच व्यक्त व्हायला पाहिजे. कॉर्नर कॉफी टेबलवरती आम्ही जेवायला बसून फार हे थिएटर इथे बोलून काय उपयोग नाही ना. जे बदलू शकतात त्यांच्यासमोर व्यक्त होता आलं आणि त्यांनी ते ऐकून घेऊन त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं झालं, माझं काम संपलं. आणि त्यांनी खूप पॉझिटिव्हली आम्ही चर्चा झाली. त्यांनी नक्की असं म्हणाले, म्हणजे सुबोधनीच प्रपोज केलं की आपण एक बैठक बोलूया, त्याच्यावरती एक काहीतरी एक सोल्युशन करूया, ज्याच्याकरता त्यांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद दिलाय. सो कदाचित या महिन्याभरात ती कदाचित आमची सगळ्यांची मीटिंग बैठक पण होईल आणि मग त्यातनं काहीतरी मार्ग निघेल. काही वेगळे किस्से वगैरे घडले त्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान जो कायम तुम्हाला लक्षात राहील? वैदेही मॅडम पहिल्याच असते, ती पडली, तिला लागलं तरी. घोड्यावरती एक सीन ती बसण्याचं होतं, ज्याच्यात ती बिचारी त्या स्टेप्स ठेवल्या होत्या, पण त्या घाईघाईमध्ये तिला कळलं नाही आणि तिला प्रचंड लागलं. तिला आय थिंक कमरेला आणि पायाला लागलं. कमरेला आणि पायाला लागलं, पण त्याही परिस्थितीत तिने ते पूर्ण केलं चित्रीकरण. आणि ते मला खरंच आठवत नाही, कारण 10 ठिकाणी शूटिंग झालं. हा एक शूटिंग याचं लोकेशन याची जवळजवळ 10 ठिकाणी आपण चित्रपटाचं शूटिंग केलं. म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ओरछा, झाशी, कोल्हापूरचं पन्हाळा, कोल्हापूरची फिल्म सिटी, महाबळेश्वर, फलटण, वाई, भोर, महाबळेश्वर, एनडी स्टुडिओ, फिल्म सिटी, अशा 10 ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग झालं. त्यामुळे एका कथेचं 10 ठिकाणी पसरलेलं शूटिंग होणं तशी खूप अवघड गोष्ट आहे प्रोडक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि सगळ्याच डिपार्टमेंटच्या दृष्टीने, कारण त्याची कंटिन्युटी, प्रवास, इकडची माणसं तिकडची माणसं. पण मला असं वाटतं ही सगळी माझ्या बरोबरची जी माणसं आहेत ती इतकी अफाट टॅलेंटेड आहेत की त्यांच्यामुळे हा असा घाट घालता येणं शक्य झालं. अदरवाईज ते फार अवघड आहे. त्यातली हा सॉरी नाही, तू बोल, मी सांगतो नंतर. अरे विचार सांगतो. मॅडम, तुमचा एखादा किस्सा, इतरही गायक आहेत तर तुमचं कोऑर्डिनेशन वगैरे? नव्याने आमच्या आयुष्यात फक्त शूटिंगचाच किस्सा होता. अरे नाही, पण मी मगाशी सगळं सांगितलंच रे. आणि किस्सा म्हणजे काय, रेकॉर्डिंगच्या वेळेचं तुला मी सांगितलं, पण शूटिंगला पोचल्यानंतरचा सुद्धा एक काय म्हणतो, गायक म्हणून ना नेहमी गाताना किंवा रेकॉर्ड करताना आपली मेंटॅलिटी, मानसिक अवस्था फार वेगळी असते. आणि जेव्हा या गाण्याचं चित्रीकरण चालू होतं आणि त्याच्यात आम्हाला भाग घ्यायचा होता, तेव्हा काहीच टेन्शन नव्हतं, कारण गायचं नाहीच ना आपल्याला. पण तिथे गेल्यावर नंतर सुबोधनी एक जबाबदारी अशी टाकून दिली होती ना की हा यांच्याकडनं करून घ्या त्या स्टेप्स वगैरे वगैरे असं. ते करताना म्हणलं की अरे हे दिसणार कसं आहे, ह्याचं दडपण नक्की मला आलं होतं की म्हणलं हा करून तर घेतोय सगळं, पण हे आपण करू शकणार आहोत, आपण कसं दिसणार आहोत. किंवा पण एक म्हणतो ना, एक विश्वास होता त्याच्यावरती की तो म्हणतोय, त्यांनी ती विजन ऑलरेडी त्याच्याकडे ती आहे. त्यामुळे एका पॉइंट नंतर ते पूर्ण निर्धास्तपणा आपल्यात येतो की नाही, ह्यांनी सांगितलं तेवढं पण करायचंय बस. तर त्या अनुषंगाने आय थिंक त्या दिवशीचा तो अख्खाच किस्सा फार मनात कोरून ठेवण्यासारखा आहे.
नाही, मी म्हटलं सुमित असतं तुम्हाला किस्से जास्त रंग न घडलेले किस्से सुमित सांगितले. मगाशी जसा याने प्रश्न विचारला की जानेवारीमध्ये साधारण 6 सिनेमे प्रदर्शित होत आहेत, ज्यापैकी 5 मराठी आहेत. तर असं नाही वाटत का की प्रेक्षक विभागित होऊ शकतात? मग अशा वेळी निर्माते, दिग्दर्शक यांचं कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे का मराठी एकूणच इंडस्ट्रीमध्ये, किंवा असं यापूर्वी कधी झालेलं आहे का? हे असं झालेलं आहे पूर्वी, पण आमच्या सिनेमाच्या बाबतीत दरवेळेस झालेलं आहे रादर असं आपण म्हणू, कट्यार आणि काशीनाथच्या बाबतीत. सो आय अग्री, तुमचं म्हणणं आहे ते कोऑर्डिनेशन, तो समन्वय, एक अंडरस्टँडिंग, एक बिझनेसची गरज, प्रेक्षकांची महत्वाची गरज. कारण आता एकाच दिवशी प्रेक्षक 2 तिकीट काढत नाहीत, त्याच्यात तुम्हाला इतर भाषिक सिनेमे असतात. सो या सगळ्याचा मला असं वाटतं की या माध्यमातून मला असं वाटतं मी सगळ्यांनाच एक सांगू इच्छितो की याचा आम्ही एक काय आपण म्हणूया मेकर्स म्हणून विचार नक्की करायला हवा. त्याच्यात खूप वर्ष एक चर्चा चालू आहे की त्याच्यात एक सुसूत्रता असावी, कारण जेणेकरून हे क्लॅश टाळता येतील तर जास्त योग्य होईल. आणि मग प्रत्येक सिनेमांना त्या प्रकारे एक संधी मिळेल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची. हे एक होतं की मग एक आला की मग दुसऱ्याला थिएटर्स मिळत नाहीत आणि मग आपल्याच सिनेमांमध्ये विभागणी होते. ती गोष्ट नक्कीच बदलायला हवी, इम्प्रूव्ह करायला हवी. आणि त्याच्यावरती काम चालत असतं, असं नाही की आमच्या चर्चा होत नाही, पण दरवेळेस ते घडतं अशातलं मला वाटत नाही. कधी कधी प्रत्येक निर्मात्याला जानेवारीचा महिना, कारण काही पिरियड्स पण महत्वाचे असतात, दिवाळी असेल, सुट्ट्यांचा मे महिने, एप्रिल मे महिन्याचे दिवस असतील, जून असेल. सो काही पिरियड्स असतात जिथे तुम्हाला सिनेमे आणणं गरजेचं असतं आणि प्रत्येक निर्माता थांबलेलाही असतो. जसं मार्चला सिनेमे आणणं कठीण होतं, सो तोही एका योग्य डेटच्या शोधात असतो. त्यामुळे हा क्लॅश होणंच एका अर्थी स्वाभाविक पण आहे, पण टाळणं मला वाटतं गरजेचं पण आहे. तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून लोकसत्ताच्या कार्यालयात आलात, चित्रपटाबद्दल भरभरून बोललात, त्याबद्दल लोकसत्ता परिवारातर्फे तुमचं मनापासून आभार. आणि आता शेवटी प्रेक्षकांना काय आवाहन कराल चित्रपट गृहात येण्यासाठी? मला असं वाटतं की चित्रपटाचं पहिलं पोस्टर, पहिला टीजर आणि पहिला ट्रेलर प्रेक्षकांची आवड ठरवतो. ते बघून प्रेक्षक ठरवतो की हा बघायचा किंवा नाही बघायचा. मी आवाहन करून त्याच्यात काही बदल होणार नाही. त्यामुळे मानापमानची लोक आम्ही पहिलं 3 वर्षापूर्वी, आय थिंक 2021 मध्ये आपण पहिलं पोस्टर त्याचं लॉन्च केलं, तेव्हापासून ती एक्साइटमेंट लोकांमध्ये होती. तेव्हा तर काहीच नव्हतं, एकही गाणं झालं नव्हतं, एकही सिनेमा लिहूनही झाला नव्हता, पण तरी सुद्धा त्या दिवसापासून ती एक्साइटमेंट लोकांची होती, जी या प्रत्येक येणाऱ्या गाण्याबरोबर, टीजर बरोबर, ट्रेलर बरोबर, पोस्टर बरोबर, एक कॅरेक्टर बरोबर वाढत चालले. त्यामुळे आता मी त्यांना काही सांगावं असं नाही, कारण मी त्यांना सांगितलं नाही सर 10ला नका भाऊ 11ला बघा, तरी ते 10लाच जाणार आहेत. त्यामुळे 10लाच जा आणि आपल्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना सगळ्यांना घेऊन जा आणि या संगीतमय परिकथा, प्रेमकथा असलेल्या संगीत मानपान या चित्रपटाचा आनंद लुटा. गाणी तर ऑलरेडी खूप पॉप्युलर होत आहेत. आय थिंक वंदन हो आणि ऋतू वसंत दोन्ही 1 मिलियन क्रॉस झालेले आहेत, रिलीज होतात. त्यामुळे गाण्यांना जितकं प्रेम मिळतंय तितकंच प्रेम चित्रपटाला मिळेल याची खात्री आहे, कारण मातब्बर कलावंत आणि उत्कृष्ट अभिनयाबरोबर उत्कृष्ट संगीत. त्यामुळे ह्याचा आस्वाद घ्यायला 10 तारखेला थिएटर्समध्ये जाऊन हा पिक्चर बघाच आणि बघालच, मला माहिती आहे. आणि ऋतू वसंत इंस्टाग्रामवरचं ट्रेंडिंग गाणं पण आहे सध्या. हो, सो ती एक बाब आहे. मी एवढं सांगेन की लोकसत्ता च्या ऑफिसमध्ये येणं, गप्पा मारणं हे नेहमीच आवडतं. आणि मी प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की एकत्रपणे हा 3रा सिनेमा करतोय. मी आजच पोस्ट केलंय की आमच्या टीमची ही हॅट्रिक आहे की एका टीमनी म्हणून हा एक सिनेमा अचीव्ह करणं, म्हणजे ऍब्सोल्युटली 30 लोक आहेत, जी कट्यारला होती, काशीनाथला होती आणि हे आहे सुबोधनी सगळी जमवलेली टीम आहे. आणि तेवढ्याच असं नाही की आता ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तेवढ्याच पॅशनेटली, तेवढ्याच पोटतिडकीने सगळेजण काम करतायत. सो ज्या विश्वासाने तुम्ही कट्यार बघितलात, काशीनाथ बघितलात, तर त्याहूनही द्विगुणित आनंद तुम्हाला संगीत मानपान या कथेत मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. ह्याची खात्री आमच्याकडून नक्की बाळगा आणि 10 तारखेला सिनेमा नक्की आपल्या चित्रपटगृहात घेऊन बघा.